नमस्कार मंडळी, आज आहे मंगळवार. तर रात्रीचं जेवण करायचा कंटाळा आला तर 20 रुपयाची मटकी इथे आणली, मोड आलेली बाहेरून मार्केटमधून. आणि इथे मटकीची उसळ आणि पाव करणार आहे. तर हे साहित्य आहे सर्व. मालवणी पद्धतीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहे. आता हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर थंड करणार आहे आणि मिक्सरला बारीक एकदम पेस्ट करून घेणार आहे. आणि ही या पद्धतीने उसळ करा, खूप भारी लागते. 2 कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि 1 टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो नरम झाल्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, होममेड मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मटकी जे धुवून घेतलेले ते ॲड करायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालूया. आता ह्यामध्ये आपल्याला मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण ॲड करायचं आहे. पाणी गरम ॲड करायचं आहे, म्हणजे तरी खूप छान येते. आणि उसळ जरा पातळच करायची आणि खूप भारी लागते. आणि 1 शिट्टीमध्ये मस्त अशी उसळ तयार होते. जरासं मीठ घालूया. फक्त कुकरला 1 शिट्टी करा. शिट्टी इथे झालेली आहे. ते पाव मस्त भरपूर आणलेले आहेत आणि फ्रेश आहेत. आता हे पॅनमध्ये बटर टाकून गरम करूयात, त्यामुळे उसळ पाव खूप छान. मला भातही खायचा असेल, म्हणजे जेवायचं असेल, तर उसळ पाव खाल्ल्यानंतर ह्या रश्श्याबरोबर भात खाऊ शकता. दुपारचा भात शिल्लक ठेवायचा किंवा रात्री थोडा कुकरला भात लावायचा. झालेला आहे. आता आपण छान अशी उसळ झालेली मटकीची पाहूया. मस्त अशी तरी आलेली आहे आणि यामध्ये सर्व कांदा खोबऱ्याचं वाटण मी घातलेलं नाही, अर्धच ॲड केलेलं आहे. रात्रीचं जेवण करायचा कंटाळा आला असेल तर असा बेत करा. मटकीची उसळ पचायला पण हलकी लागते, पण खूप छान अप्रतिम चवीला. एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.